आता तर मम्मी साहेबांना बी जाणवते सत्या वेगळा वागतोय ते. कदाचित त्या म्हणतात तसं सत्या खरंच कुणाच्या तरी प्रेमात पडले, पण कुणाच्या? सत्या कुणाच्या प्रेमात पडलाय हे मला जाणून घ्यायलाच हवं. खरं खरं सांग, माझा सत्य तुझ्या तर प्रेमात पडला नाही ना? मम्मी साहेब असं का बोलले असतील? असं का वाटलं असेल त्यांना? सत्या एवढं का करत असेल माझ्यासाठी? नक्की मैत्रीच्या नात्यानंच करत असेल ना? का काय वेगळं आहे त्याच्या मनात? गेल्या काही दिवसांपासून त्याचं वागणं बी बदलले. माझ्या प्रेमात तर पडला नसेल. तुम्ही मात्र तुमच्या आडनावाप्रमाणेच एकदम वाघमारे निघाला. सत्य तुम्हाला शब्द देतो की आपली अमृता परत साताऱ्यात ताट मानानं जगल. आणि सत्य त्याचा शब्द पाळण्यात किती प्रामाणिक आहे ना तुम्हाला माहितीच आहे. ही नवीन साडी जी मी तुमच्यासाठी आणली ती बद्दी पावली वाघमारे मॅडम. वाघमारे, तुम्हाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कोणी हात लावला ना तर ह्यो सत्या त्याचा कार्यक्रम फिक्स करणार म्हणजे करणारच. तुझी हिंमत कशी झाली रे वाघमारेला हात लावायची? अरे माझ्या लग्नाची बायको आहे ती, लग्नाची. मी तुमचीच वाट बघत होतो, म्हणलं की तुम्ही आल्यावर सोबतच जीव. वाघमारे तुम्ही बरं झालं आलात. चला मी तुम्हाला सोडतो, बसा. नक्की काय चाललंय सत्याचं हे सगळं? हे सगळं तो मैत्रीच्या नात्यानंच करत असेल ना? काय झालं मंजू वहिनी, झोप येत नाही का? आता हिला सांगू काय सगळं काय ते? मला नक्की काय वाटतंय ते? नाही, नको. अजून आपल्याला आपलं कळलं नाही, मग कशाला सांगायचं? अगं काय नाही, जरा पोटात कसं तरीच होत होतं. ऍसिडिटी झाली आहे का? थंड दूध आणून देऊ का? नाही, नको. आता काय नको. सांगून टाकू का सवीला? निदान माझं मन तरी हलकं होईल. सांगतेच. सवे, मी की नाही लय अस्वस्थ आहे बघ सत्याच्या वागण्यानं. त्याच्या वागण्याचा ना नेमका अर्थच काय काढता येईना झाले. असा का वागत असेल तो? तुला काय वाटते? असं का वागत असेल ग? सवे, सवे झोपली. इथं मला एवढं टेन्शन आले, तू एवढा रिलॅक्स कसं कायस रे? प्रेमात पडल्यावर होत असाल असं.
आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात, फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. तुला भूक नाही लागली? माझी तर तानभूकच हरवल्या. सत्याच्या अशा वागण्यात मला कोड पडायला हवं. मग मी का हसते? मम्मी म्हणते ते खरं असेल का? सत्य माझ्या प्रेमात तर जाऊ दे, जास्त विचार करायला नको, झोपून टाकूया. बया कसलं भारी कपल आहे आणि ड्रेस बी कसलं भारी आहे तिचा. जे त्याला सांगून असं घेतलं पाहिजे. मम्मी सर ऍक्सिडेंटल जॉब एक असलेलं नक्की आहेत का नाही? त्यांच्यासाठीच घेतलं असेल बघा हे गिफ्ट. नका नाकाचा शेंडा. हा चांगलं काय बोलतच जाऊ नको बघ तोंडानं. काय माझ्या चकण्यावर मीठ चोळत असतेस बघ सपने तू. बया चांगलंच तर बोलले की. पण सत्या भाऊजी जे काय करतात का नाही ऍक्सिडेंटल जॉबांसाठी, त्यावरून मला तर असं वाटत नाही बघा की ऍक्सिडेंटल जॉब सोडून दुसरी कुठली पोरगी असेल त्यांच्या आयुष्यात. ये सपनी बाया मॅडम, काय काचा केवढ्या खेळायला बसलाय का? वाचली वाचली. सपने काही शिल्लर मॅडम आल्यात. मी म्हणत होतो त्यांना कॉफी प्यायला या म्हणून. कॉफी प्यायला या 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 या. हे बघा, मी तुम्हाला या आधीही बजावलंय, पुन्हा एकदा सांगतेय. माझ्या क्लायंटच्या घरी मी फक्त केस संदर्भात जाते, पाहुणचाराला नाही. हा सपने बरोबरच आहे की मॅडमचं. त्या फक्त काम काम करत असतात बघ. त्या कॉफी बिपी काहीच नका म्हणतात. बसायला तरी सांगा की बसायला. बसा बसा बसा. मी तुम्हाला त्या दोघांकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं. काय झालं त्याचं? हा? काय? आओ मॅडम, सत्यदन मंजू वहिनी काल रात्रभर बाहेरच होते बघा, आज सकाळी घरी आलेत. येतं काहीच नाही. सत्या भाऊजींनी का नाही ऍक्सिडेंटल जॉबांसाठी असं नजरेत भरेल असं गिफ्ट आणलंय बघा. बघा की बघा, ड्रेस तर बघा कसलं भारी आहे. वा, गिफ्ट वगैरे? अहो तुमच्या डोळ्यात देखत एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही काय झोपा काढताय?